हळदावणीच्या रामलीला मैदानमध्ये मल्लिकार्जुन खडगे यांनी सभा घेतलेली होती। त्या सभेनंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे। विचार करा, तिथे दलित नेता गेल्या कारणाने तिथे शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे। अगर त्या ठिकाणी सवर्ण नेता गेला असता आणि मनातीन तसा अभद्र बोलला असता तरीही तिथे शुद्धीकरण करण्याची गरज पडली नसती। दलिताला ह्या समाजात म्हटल्यापेक्षा ह्या देशात बिलकुल कवडी मोलाचं मान दिलं जात नाही। दलित समाजातील व्यक्ती कितीही शिकला, कितीही मोठा झाला तरीही त्याच्या मागे जे पूर्वी झाडू असायचं त्याच प्रकारे आज जी आहे ही जात असते। श्री मल्लिकार्जुन खरगे साधारण व्यक्ती नाही, अत्यंत गरीब परिस्थितीतून समोर आलेले। एवढे गरीब परिस्थितीतून की त्यांचं घर जळून जातात, त्याच्यामध्ये आई आणि बहीण जळून जाते। मोठ्या मेहनतीने शिक्षण घेतात, विचारून वकिली करतात, गरिबांची केस लढतात। एका मोठ्या पक्षाचे ते एक राष्ट्रीय अध्यक्ष बनतात, तेव्हाही त्यांची ही हालत आहे। तर साधारण व्यक्तीची काय असताना अवस्था ही दलित नेत्यांनी समजून घ्यायला पाहिजे। संसदेमध्ये एससी वर्गातील किती लोक आहे, पक्षभेद विसरून ते स्वजातीसाठी उभे राहतील का? प्रश्न मोठा आहे। एकत्र येण्याची फार गरज आहे, नितांत गरज आहे। अगर सर्व दलित नेते एकत्र जर आले तर शुद्धीकरण करण्याची कोणाची अवकात नाही राहणार। आज संसदेमध्ये एससी समाजातील किती लोक आहेत, ते पक्षभेद विसरून ह्या भेदभावाच्या सपोर्टात उभे राहतील का? राहतील अथवा नाही राहतील, पण खडगे साहेबाचा अपमान म्हणजे तुमचाही अपमान, पूर्ण एससी समाजातील लोकांचा अपमान। खरगे साहेबांचं शुद्धीकरण केलं म्हणजेच तुम्ही कुठेही पोहोचला तरी तुमची जातीनं ते बाजूलाच सारतील। मागच्या वेळची गोष्ट जर बघितली असेल तर बीजेपी मध्ये कार्यालयामध्ये एक एससी व्यक्ती सोप्यावर बसला म्हणून अमानुषतेने त्याला मारण्यात आलं। ही यांची मानसिकता आहे। तुम्ही एकत्र याल पूर्ण एससी समाजातील लोक तर कोणाची हिंमत नाही होणार। कोण शुद्धीकरण करून बघते नंतर बघू शकता तुम्ही, पण तुम्हाला एकत्र यायचं नाही। कोणाच्याही घरी जरी गेलं आणि कोणाच्याही पक्षात जरी गेलं तरी जाती हीच कधी जाऊ शकणार नाही। जात ही नियमित तुमच्या पाठीशी, पूर्वी जसे झाडू कमरेला बांधून राहायचे तसेच अजूनही ही जात जी आहे हे तुमच्या कमरेला बांधून आहे आणि ते जिथे जाल तिथं तुमची छाप सोडत आहे। तरीही आपण त्यांचीच दलाली करत